आयात शुल्क वाढीनंतर सोन्या चांदीचे दर देखील वाढले आहेत। सोन्याच्या दरात काल एका दिवसात 1000 रुपयांची वाढ झाली आहे। सोनं प्रतितोळा 1,65,000 रुपयांवर पोहोचले, तर चांदी 3 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर आहे। आयात शुल्क वाढलं आणि त्यानंतर सोन्या चांदीचे दर आता झपाट्यानं वाढत चाललेत। काल एका दिवसात सोनं प्रतितोळा 1000 रुपयांनी वाढलेला आहे। त्याचे दर 1,65,000 गेले, तर चांदी 3 लाखांच्या उंबरठ्यावर आहे। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांच्याशी। भूषण, निश्चितपणे कसुरे, आयात शुल्क वाढवल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। जर आपण आतापर्यंत जर बघितलं आयात शुल्क वाढवल्यानंतर, तर सोन्याच्या दरात 8,500 रुपयांनी सोनं जवळपास महाग झालं आहे, तर चांदीचे दर देखील तब्बल 20,000 रुपयांनी वाढले आहेत। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता आपल्या देशातल्या नागरिकांना देखील जाणवू लागला आहे। मात्र ज्यावेळी हे युद्ध सुरू झालं त्यानंतर सोने आणि चांदीचे दर काही दिवसांपर्यंत वाढले। नंतर मात्र सोने चांदीचे दर हे स्थिर राहिलेले होते, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता। सोने खरेदी देखील वाढली होती। मात्र त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर तसंच आयात शुल्क वाढवल्यानंतर जे आहे ते सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ होत असल्याचं चित्र आहे। जर आपण विचार केला तर जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 1,65,000 रुपयांपर्यंत येऊन पोहोचले आहेत, तर चांदी देखील प्रति किलो 3 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर आहे। चांदीचे दर प्रति किलो 2,95,000 रुपये इतके झाले आहेत। कस्तुरी, बरं, धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।